षटकांना खेळवता येतं. आणि क्षेत्ररक्षण घेतले, फलंदाजीचं आवाहन केले ते करावे संघाला, कांस्य स्मृती करावे. ऐरोली संघ निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. अजून आपल्याला हाच सामना पकडून 3 सामने आहेत, म्हणजे मेगा फायनल, सेमीफायनल आणि हा असे 3 सामने आहेत. आणि फायनल जास्तीत जास्त षटकांची व्हावी अशी प्रेक्षकांची आणि आयोजकांची सुद्धा इच्छा आहे. त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करायचं आहे. कांचन ही स्पर्धा, आमचं सहकारी कांचन एक चांगला अष्टपैलू खेळाडू, तितकंच चांगलं व्यक्तिमत्व आणि या क्रीडांगणाची शिस्त कोणी लावली असेल तर कांचन हा अचानक आपल्याला देवाज्ञा झाली आणि अचानक आपल्याला सोडून गेला. त्याच्याच स्मृतीला वंदन करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली 30+ करावे 30+ संघाकडून, त्याला श्रद्धांजली म्हणून. आणि त्याच 3 दिवसीय स्पर्धा ही कांचन बद्दल बोलायचं झालं तर एक चांगलं व्यक्तिमत्व, तेवढंच चांगला अष्टपैलू खेळाडू, पुन्हा या क्रीडांगणाची शोभा करण्यात त्याचा हातभार, पुन्हा या क्रीडांगणावरील सगळ्या शिस्तबद्ध याची सुरुवात कांचन याने केली. पण तो मध्येच सोडून गेला. तो नेहमीच सर्वांच्या आठवणीत राहील, स्मृतीत राहील. देव त्याच्या आत्म्यात शांत देव अशी आपण प्रार्थना करू शकतो देवाकडे. त्याच कांचनच्या स्मरणार्थ ही स्पर्धा 30+ असोसिएशनच्या नियमावलीखाली खेळवली जाणारी 3 दिवसीय स्पर्धा. त्या दिवशी 3 दिवसीय स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस मेगा फायनलचा सामना आणि मेगा फायनलच्या दिवसातील तिसऱ्या फेरीतील सामना. आणि यातील विजेता हा एका तरी बक्षिसाला पात्र ठरेल. म्हणजे या जे चमचमच्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्यापैकी एका बक्षिसाला पात्र ठरेल. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जर आपण पाहिली तर NB ग्रुप, न्यू ब्राह्मणदेव ग्रुप यांच्या वतीने प्रोप्रायटर निलेश म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी, 5 फुटाची ट्रॉफी प्रथम क्रमांकाच्या संघाला दिले जाईल. तशाच इतर ट्रॉफी आपण पाहू शकता. प्रथम क्रमांकाची 3.5 फुटाची ट्रॉफी, 3 फुटाची सेकंड आणि 2.5 फुटाची थर्ड, अशा 3 बक्षिस. तसेच वैयक्तिक बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट गोलंदाज, तसेच मॅन ऑफ द सिरीज, सिक्सर किंग आणि बेस्ट इनिंग यांच्यासाठी पारितोषिक दिलं जाईल. तसे प्रत्येक सामन्याला सामनावीर म्हणून एक चषक आणि रेड बुल एनर्जी ड्रिंक दिली जाते. आणि प्रथम फलंदाजीला आपण पाहू शकता राजेश, ज्याने 2 सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईकला निलेश आणि सांघिक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो ऐरोली संघाकडून मनोज. पहिला चेंडू चांगला शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा पूल शॉट मारण्याचा प्रयत्न होता राजेश याच्याकडून, पण पायामधली कुठले फुटवर्क दिसले नाही, त्याच्यामुळे बरोबर बॅटवर काही चेंडू घेता आला नाही. आणि निर्धाव चेंडू निघतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात होते या सामन्याला. मनोज फिल्डिंग डिस्ट्रक्शनचं षटक पाहिलं तर आपण पाहू शकता. काव कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफच्या दिशेने. आणि हा पहिला चेंडू निर्धाव खाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहू शकता एक मोठा उत्तम षटकार राजेश याच्या बॅटमधून. राजेश तुम्ही सामन्यात मोठ्या फटक्याने ते स्वतःच खातं खोलतोय राजेश. एक धडाकेबाज पहिल्या सामन्यात पाहिले तर त्याने वैयक्तिक 17 चेंडूमध्ये 52 धावांचं योगदान होतं. दुसऱ्या सामन्यात, मागच्या सामन्यात पाहिलं
तर 7 चेंडू 22 धावा आणि तशी सुरुवात इथे करतो तिसऱ्या सामन्यात. दुसऱ्या चेंडूवर षटकार करून स्वतःचे इरादे स्पष्ट करा आणि लगातार दुसरा षटकार आपण पाहू शकतो. पहिला षटकार पाहिला लॉंगॉनच्या दिशेने, दुसरा षटकार पाहतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूने धाव झाल्यानंतर मनोज याचा कॉन्फिडन्स थोडा उंचावला होता, पण आता लगातार 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेचतोय राजेश. त्याच्यामुळे थोडासा डगमगला असेल मनोज याचा कॉन्फिडन्स. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर सल्ला मसलत करताना दिसत आहेत त्याचे कर्णधार व इतर खेळाडू. आणि फिल्डिंग मध्ये थोडस मला वाटतं फेरबदल करताना दिसतोय. जो लॉंग ऑफच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक होता, एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दिशेने त्याला हलवण्यात येते आणि लॉंग ऑनच्या दिशेने हलवण्यात येते. आणि जो काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षण होतं त्याला मिड विकेटच्या दिशेने हलवण्यात आलेलं आहे. बघा पुन्हा एकदा मनोज त्या राजेश चांगले योगदान पहिल्या सामन्यापासून आपल्या संघासाठी देताना दिसत. तोच राजेश पुन्हा एकदा जसं क्षेत्ररक्षण हलवलं तसं क्षेत्ररक्षण पाहून लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा एकदा चौकार. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आणि त्याच्यानंतर चौकार. असे धावसंख्या झाल्या चौकाराच्या मदतीने 16. पहिला चेंडूत निर्धाव, त्याच्यानंतर 3 मोठे फटके, 2 षटकार, 1 चौकार. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी, कारण हा ऐरोली संघ ही तितका ताकदवर संघ, फलंदाजांचा भरणा असलेला. त्याच्यामुळे त्याच्या समोर एक मोठा टार्गेट ठेवण्याची इच्छा असेल ती करावी संघाकडून, म्हणजे डिफेन्स करणं सोपं जाईल. त्यालाच पुरेसा प्रयत्न करताना इथे राजेश दिसतोय. लगातार 3 चेंडू, मोठे फटके, 2 षटकार, 1 चौकार. पुन्हा एकदा मनोज तयार. थोडस कॉन्फिडन्स डगमगला असेल तो मनोज याचा राजेश याच्या फलंदाज. पुन्हा एकदा चांगला पटकन, चांगला फुटवर्क आणि चेंडूला फेकतो फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. लगातार दुसरा चौकार, चौथा फटका पाहू शकतो मोठा. 2 लगातार षटकारांच्या नंतर लगातार 2 चौकार राजेशाच्या बॅटमध्ये निघतो आणि संघ पोचतो 4च्या मदतीने 20 वर. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात करून दिलेला राजेशाने आणि त्याच्या जोडीला निलेश गेलाय. तो फक्त पाहत बसला राजेश फटके नॉन स्ट्राईकला उभे राहून, कारण त्याच प्रकारची फलंदाजी नेत्रमुग्ध फलंदाजी इथं करताना दिसतोय तो राजेश. या षटकातील फील्डिंग रिस्ट्रिक्शन षटकातील शेवटचा चेंडू फेकेल मनोज तो राजेश. चांगली फटकेबाजी इथे राजेशाची. पुन्हा एकदा चौकार, तिसरा चौकार, लगातार तिसरा चौकार आपण पाहू शकतो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजे राजेशची फलंदाजी पाहिली तर 5 फटके निघाले, ते 5ही फटके विरुद्ध दिशेला. पहिला षटकार आपण पाहिला तो लॉंगॉनच्या डोक्यावरून, दुसरा षटकार पाहिला मिड विकेटच्या दिशेने, तिसरा फटका पाहिला लॉंगॉनच्या वरून चौकार, चौथा फटका पाहिला फाईन लेगच्या सीमारेषेवर चौकार आणि आता 5वा फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. चांगली चौफेर फलंदाजी करताना दिसतोय, पूर्णपणे मैदानाचा वापर करताना दिसतोय. चांगलं फुटवर्क पाहायला मिळतं इथं राजेशाचं. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले बिनबाद 24. आता दुसरं षटक घेऊन आलेला आहे अमय आणि प्रथमच सलामीला गेलेला फलंदाज निलेश त्याच्या समोर आणि हवेत केला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि कुठलाही खाता न खोलता निलेशला परतावं लागतंय. आणि पहिला मोठा फटका बसतोय निलेश अशा रूपात, ज्याने मागच्या सामन्यात 8 चेंडू फेस करून 25 धावांचं योगदान दिलं होतं. तोच निलेश कुठलं योगदान न देता माघारी परततोय आणि त्याची जागा भरून करण्यासाठी जातो एक
धडाकेबाज फलंदाज ऑलराऊंडर आदेश नाही स्ट्राईकवर जाताना पाहू शकता आणि स्ट्राईकवर आहे ज्याने मागच्या षटकात तब्बल 24 धावसंख्या कुठून काढला होता तोच राजेश. त्याचा कॉन्फिडन्स आता फुल उंचावला असेल तोच राजेश आता स्ट्राईकवर दिसतोय अमय याच्या गोलंदाजीवर, ज्याने पहिल्या चेंडूवर निलेश याला परतीचा रस्ता दाखवला तोच अमय राजेशाच्या माऱ्यासमोर. पुन्हा एकदा राजेश आणि लगातार दुसरा फटका बसतोय राजेश याच्या सोबत. तू चल मैं आया अशी काही परिस्थिती. पहिल्या चेंडूवर निलेशला परतवलं, दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निलेश काही कमतरता झाली ते राजेशाची आणि तिथे चांगला झेल चांगलं जजमेंट त्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं. समीर याच्याकडून अनेक चांगला झेल सीमारेषा लगत पाहायला मिळाला स्वतःला बॅलन्स करून. आणि राजेशाच्या जागेवर नवीन फलंदाज जातो अभय टायगर या नावाने ओळखला जाणारा, कारण याच्यामध्ये एक क्षेत्ररक्षण पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गणला जायचा, तेव्हाच त्याला टायगर हे नाव दिलं होतं. तोच अभय आता फलंदाजीसाठी मैदानात जातोय राजेश याच्या जागेवर. आणि आता मला वाटतं अमय याचा कॉन्फिडन्स उंचावला असेल. हॅट्रिक चा चेंडू घेऊन बघूया पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील घेतोय का अमय. डिफेन्स करतोय, हॅट्रिकला विकेट देत नाही, डिफेन्स करतोय अभय आणि एक धावसंख्या मिळते. एक धावसंख्येने धावसंख्या आता थोडी पुढे सोडकते, धावसंख्या पोचते 25 वर. चांगला गोलंदाजी पहिल्या षटकात 24 धावसंख्या आल्यानंतर अमय येतो गोलंदाजीला आणि दोन्ही सलामीच्या फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवतोय. म्हणजे पूर्णपणे बांधून धरले ते फलंदाजांना, पूर्णपणे रोखले, पूर्णपणे आला घातले ते फलंदाजीवर धावसंख्येवर. अमय टू अभय आदेश लो फुलटा चेंडू आणि त्याचा चांगला समाचार घेतोय. पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षक तोच क्षेत्ररक्षक समीर, त्याने मागेच राजेशाचा चांगला झेल घेतला होता. त्याने चांगला हवेत जीप घेऊन चेंडू हरवतो. जिथे 6 धावसंख्या होती तिथे फक्त 1 धावसंख्या मिळते. कॉन्फिडन्स उंचावलेला दिसतोय यांचा. पुन्हा एकदा हवे चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पण क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून चेंडू करून पाहत राहतोय आणि चेंडू जातो सीमारेषा पार लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी. आणि या 6च्या मध्ये तरी आता काहीतरी धावसंख्येत जोराने वाढताना दिसते, जी मगासपासून त्याला रोखून धरलं होतं अमय याने. आणि धावसंख्या पोहोचते 31 वर 32 वर. पुन्हा एकदा फुटत चेंडू सरळ गोलंदाजाच्या डोक्याच्या वर खेळून गाठतोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, चेंडू जायचं 4 धावांसाठी सीमारेषा पार. आत्ता काही धावसंख्येला आकार आलेला आहे आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 36. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 36. म्हणजे या षटकात अमयने पूर्णपणे रोखलं असं म्हणता येईल, कारण पहिल्या षटकात 24 धावसंख्या होत्या आणि अमय आला आणि त्याने आल्या लगातार 2 चेंडूवर आपल्या पहिल्या 2 चेंडूवर सलामीचे फलंदाज राजेश जो धडाकेबाज फलंदाजी करत होता त्याने दोघांना सलामीच्या फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवला आणि आपल्या षटकात उर्वरित 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके असल्या कारण 10-12 धावसंख्या दिल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती कांचन मूर्ती करावे ए संघाची 34.
36 सॉरी 36 आणि सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय सागर. आदेश वैयक्तिक एक या धाव संख्या करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मोठा फटका त्याच्या बॅटमधून निघाला होता पण चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं समीर याच्या मार्फत. आता तोच आदेश त्याच्याकडून अपेक्षा संघाला करण्याची ती ताकद कुवत आहे मोठे फटके मारण्याची. तोच आदेश शॉर्ट फिश बोलवली फुल शॉट पण बरोबर पट्ट्यावर काही येत नाही तरी पण फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन 4 धावांसाठी. आणि या षटकाची सुरुवात 4 या धाव्याने करतोय आदेश आणि या 4च्या मदतीने संघ पोहोचतोय 40 वर. चांगली धावसंख्या आतापर्यंत जमवलेली दिसते ती. करावे कांचन स्मृती करावे 30+ या संघाने. हे दोन्ही फलंदाज म्हटले तर अभय आणि आदेश हे दोन्ही फलंदाज मोठे फटके मारण्यात तरबेज आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत संघाला. पुन्हा एकदा कुठले तरी चेंडू पण त्याचा चांगला समाचार घेतो आदेश. आता आदेश कॉन्फिडन्स नो बॉल आणि हा अवंतर चेंडू नो बॉलचा इशारा. मला वाटतं लाईन क्रॉस केलेली दिसते आणि त्याला पंच दंडित केलं आणि 1+6 अशा 7 धावसंख्या मिळतील त्या संघाला आणि आदेशला 6. 7च्या मदतीने संघ पोहोचला 47 वर. आत्ता काही धावसंख्या जोराने वाढताना दिसते. चांगली धावसंख्या उभारताना दिसतोय आदेशचा कॉन्फिडन्स आता उंचावला असेल. 2 चेंडूवर 2 फटके त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फुल शॉट मारण्याचा प्रयत्न पण फुटवर्कची कमतरता असल्यामुळे चेंडू का बरोबर बॅटवर आला नाही आणि एका धावावर समाधान मानावं लागला तो आदेश आणि अभय याला. आणि आणि 1च्या मदतीने संघ पोहोचतोय 48 वर 48. आता स्ट्राईक करते अभय ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार एक चौकार पाहिला येतोच अभय. सागर याच्या मारे पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी खेळून काढतो अभय. चांगला पुन्हा एकदा. आता दोन्ही फलंदाज थोडे तलपलेले दिसतात. दोन्ही फलंदाजांना चेंडू फुटबॉल सारखा दिसत असेल असं मला वाटते कारण मोठे फटक्यांशिवाय ते बाद करत नाहीयेत. पुन्हा एकदा 4च्या मदतीने संघ 6च्या मदतीने संघ पोचतो 54 वर. तिसरं षटक चालू असताना सागर याचा पूर्णपणे समाचार घेतलाय तो अभय आणि आदेश आणि पंचांचा थोडासा दिशा भटकटतोय तर थोडं दर्पण असेल कारण त्याच्या बघितलं तर 3 मोठे फटके पाहायला मिळाले. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बोलले त्याच्यामुळे थोडस दर्पण असेल ते सागरवर त्याच्यामुळे दिशा भरकटतो. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी फुल टच शॉट मारण्याचा प्रयत्न पण तिथे बॅटची कडा तिथे फाईन लेग लॉग लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फाईन लेगच्या इथे चौकार का किती 2 धावा ओके 2 धावा 2 धावांनी संघ पोचतोय 57 वर. पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा. मला वाटतंय 3 चेंडू क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक दादा नो बॉल
वाटतं क्रीजची जी लाईन आहे त्याच्या मागे लेग साईडला 3 क्षेत्ररक्षक असावेत. ओके तेच आहे. त्याच्या कारणाने हा चेंडू अवंतर चेंडू नो बॉल आणि फ्री हिट असेल अभय याच्यासाठी. 1च्या मदतीने संघ पोचला 58 वर आणि फ्री हिटची संधी अभय याला. याच्याही बॅटमध्ये मोठे फटके आलेले दिसतात आपल्याला. तर पूर्णपणे फायदा उचलण्याचा प्रयत्न अभय करेल. ऑफ स्टंपवरचा चेंडू जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. कुठलंही फुटवर्क दिसत नाही अभयाचं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू जातोय. एष्ट्यांच्या मागे एष्टी रक्षक चोख कामगिरी बजावताना धाव संख्या स्थगित 58 वर. आणि या षटकातील मला वाटते शेवटचा चेंडू. तिसरं षटक सागर याच्यातील शेवटचा चेंडू फेकेल अभय याच्यासाठी. ज्याच्या समोर मगाशी त्याने एक चेंडू निर्धाव काढला होता तोच अभय. शॉर्ट पिच चेंडू घुटना टेक तमाशा देख आणि मिड विकेटच्या डोक्याच्या वरून षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. एक चेंडू निर्धाव किंवा एक धाव मागे षटकार पाहायला मिळते. एक चेंडू गेला की एक षटकार किंवा चौकार पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. एक धडाकेबाज फलंदाज निलेश सलामीला गेलेला फलंदाज सस्तात परतल्यानंतर त्याच्या जागेवर आलेला आदेश तोही आता वैयक्तिक 12 या धावसंख्या खेळतोय आणि राजेश याची जागा भरून करण्यासाठी आलेला अभय हा वैयक्तिक 22 या धावसंख्या खेळतोय. चांगली दोन्ही फलंदाजी करताना आणि सांघिक चौथं वैयक्तिक पहिला या इनिंग मधील शेवटचा अंतिम हाणामारीचा षटक घेऊन येतोय तो समीर. ज्यांच्या मधून आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं ते मिडविकेटच्या दिशेने. तो समीर आता गोलंदाजीसाठी होते. बघूया कितपत गोलंदाजीमध्ये रोखतोय तो अभयाला. पहिला चेंडू स्लो डिलिव्हरी आदे थोडी थोडस गतीमध्ये परिवर्तन. आदेशला काही समजला नाही आणि निर्धाव चेंडू निघतोय समीर याचा. आदेशाच्या समोर धावसंख्या स्थगित 64. अजूनही या कोट्यातील 5 चेंडू शिल्लक आहेत. मला वाटते जास्तीत जास्त धावामध्ये कमीत कमी 2 तरी मोठे फटके आदेश मारण्याचा प्रयत्न करेल या 5 चेंडू मध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आदेशाचा पण बॅटच्या पट्ट्यात काय आला नाही. पण 2 धावांपासून काही रोखू शकत नाही तिथला क्षेत्ररक्षक. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक होतोय तो आदेश आणि या 2 धावांनी संघ पोहोचतोय 66 वर. अजूनही 4 चेंडू शिल्लक. जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न असेल या दोन्ही फलंदाजांकडून आणि तितकं रोखण्याचा प्रयत्न करेल. आला घालण्याचा प्रयत्न करेल आपल्या संघासाठी समीर. बघूया आपण शॉर्ट पिच चेंडू गतीमध्ये परिवर्तन स्लो डिलिव्हरी आणि तोच फटका मारण्याचा प्रयत्न पण फटका मारण्यापासून चुकतोय आदेश आणि निर्धाव चेंडू. एक साधा सोपा चेंडू होता पण मोठा फटका मारण्याचा मोह त्याला आवडता आला नाही आणि निर्धाव चेंडू निघतोय. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच सचिन साहू अवंत चेंडूचा इशारा करताना एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या 67. पुन्हा एकदा सागर समीर टू आदेश. पुन्हा तोच फटका मारण्याचा प्रयत्न. आदेशाला काही समजत नाही आणि मला वाटतं आदेश 3 चेंडू निर्धाव खाल्या कारणामुळे स्वतःचा बली देतोय आणि अभयाला स्ट्राईक देतोय. आणि या षटकात पाहिलं तर एकदम रोखून धरलंय समीर याने. आतापर्यंत 4 चेंडू फेकले आहेत आणि फक्त 3 धावसंख्या दिली आहे. आणि नवीन फलंदाज भूषण
आदेशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो भूषण. अजून या कोट्यातील या इनिंग मधील 2 चेंडू शिल्लक आणि समीरचं म्हणायचं झालं तर पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजांना. आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात आणि फक्त 3 धाव संख्या दिल्यात आणि एक सांघिक बली मिळवले आदेशच्या स्वरूपात. पुन्हा एकदा समीर, पुन्हा एकदा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, पण अंदाज चुकतो आणि फुलटॉस चेंडू, लो फुलटॉस चेंडू त्याचा चांगला समाचार घेतो अभय आणि चेंडूला पाठवतो मिड विकेटच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी. तिथल्या क्षेत्ररक्षकाला कुठलाही प्रयत्न करण्याची संधी मिळालेली नाही, फक्त पाहत राहिला चेंडूकडे आणि या साच्या पद्धतीने संघ पोहोचला 73 वर. अजून शेवटचा चेंडू, अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधील आणि याच्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अभय करून केला जाईल, कारण शेवटचा चेंडू आहे. आणि समीर निर्धाव करण्याचा प्रयत्न करेल अभय याच्या समोर, कारण 4 चेंडू चांगले फेकले होते त्याने, पण 5व्या चेंडूवर थोडस गती परिवर्तन, थोडं एक्सपेरिमेंट करण्याच्या नादात फटका खाला. 6 धावा. तोच समीर पुन्हा एकदा अभयाच्या मध्ये, पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू आणि त्याच दिशेने आणि सेम रिझल्ट पाहायला मिळाला. अभय याच्या बॅट मधून 6 धावा आणि 6च्या मदतीने संघ पोहोचला 79 धावांवर आणि 80 धावांचा टार्गेट, म्हणजे प्रत्येक षटका मागे 20 धावांचा टार्गेट आहे तो ऐरोली संघाला. आणि अभय बद्दल बोलायचं झालं तर 9 चेंडू 37 धावा, त्यामध्ये 5 उत्तुंग षटकार आणि 2 चौकार आणि 1 डबल, म्हणजे एक धडाकेबाज फलंदाजी आणि 1 धाव आणि 1 सिंगल. याच्या मदतीने 37 चांगली फलंदाजी, म्हणजे निलेश सस्तात परतल्यानंतर त्याच्या जागी गेलेला अभय त्याची जागा भरून काढतोय आणि चांगली फलंदाजी करतोय. 8 चेंडू 37 धावा आणि 80 धावांचं आव्हान ठेवलंय ते ऐरोली संघापुढे, म्हणजे प्रत्येक षटकामागे 20 धावा काढावे लागतील त्या ऐरोली संघाला. ऐरोली संघ आपली सलामीची जोडी पाठवायचे आहेत. आतापर्यंत 4:50 मिनिटे झाले. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत, सेमी फायनल फायनल, आणि ते जास्तीत जास्त षटकांचे व्हावे अशी प्रेक्षकांची आणि आयोजकांची इच्छा आहे. त्याच्यामुळे थोडं सहकार्य करायचे आणि त्वरित आपले फलंदाज पाठवायचे आहेत. आणि करावे संघ आपले क्षेत्ररक्षण ही त्वरित लावून घ्यायचं आहे. आपण आयोजक आहात, थोडंसं वेळेचं भान ठेवा. Mauli
हॅलो डीजे आणि 80 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोरी आपण पाहू शकता. पहिल्या सामन्यात ज्याने सामनावीरचा पारितोषिक पटकावला होता तो समीर. एक डोळ्यादार फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तो समीर स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला त्याच्या समेत आपण पाहू शकता श्रीकांत. आणि सांगे पहिलं वैयक्तिक पहिला षटक घेऊन आदेश आणि पहिला चेंडू हवे चेंडू शॉट लॉंग ऑफच्या दिशेने आणि तिथं कुठलीही चुकी करत नाही. स्वतः कर्णधार करावे कंच स्मृती करावे 30+ ए संघाचा योगेश एक साधा सोपा झेल पकडतोय आणि समीर कुठले खातं न करता कुठलं योगदान न करता बाद होते. ज्याच्याकडून अपेक्षा होती कारण धाव संख्या म्हटली तर प्रति षटकामागे 20 म्हणजे 3 मोठे फटके प्रति षटकामागे आवश्यक आहे म्हणून त्याला थोडस त्याची भरती केली होती ती पण अपयशी ठरते. तर नाराज करतो आपल्या सहयोग्यांना आणि त्याची जागा भरण्यासाठी वनडाऊनच्या स्वरूपात फलंदाज येते देवा ज्याला आपण नॉन स्ट्राईक कडे जाताना पाहू शकता. आणि स्ट्राईकवर आहे श्रीकांत जो सलामीला आला होता तो श्रीकांत. आता आदेशाच्या माझ्यासमोर फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा पहिला षटक आदेश टाकेल. श्रीकांत ज्याने पहिल्या चेंडूवर समीराच्या स्वरूपात एक पहिलाच बली दिलेला होता मोठा हादरा दिला होता तो ऐरोली संघाला. तोच आदेश दुसरा चेंडू निर्धाव काढतो श्रीकांत त्याच्या समोर. एक पुन्हा एकदा चांगला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने तिथे अभय चेंडू उचलतोय फेकतोय फक्त एका धाव समाधान मानते. दोन्ही फलंदाज आता प्रथम आदेशाच्या मार्यासमोर आपण पाहू शकता वनडाऊनच्या स्वरूपात आलेला देवा. प्रति षटकामध्ये 24 म्हणजे 80 24 चेंडू 80 धावा म्हटल्या तर मोठे फटके आणि पंच रेक्स्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच दत्ता मेहरदादा आपल्याला इशारा करताना अवंतर चेंडूचा इशारा आणि अवंतर चेंडूची सुरुवात आणि संघाच्या धावसंख्येला 1ने भर होते. 1 धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीने 2 वर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न पण बॅटवर काही येत नाही चेंडू आणि निर्धाव चेंडू निघतोय तो आदेशाचा. पुन्हा एकदा आदेश याचा पुढचा चेंडू हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक भाऊ पण चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि फक्त पाहत राहिला आणि चेंडू गेला 6 धावांसाठी सीमारेषा पार. आणि याच्यानंतर इथे लॉट्स मारण्यात येतील. त्याच्या वेळेला अंतिम 3 मध्ये पोहोचलेले दोन्ही संघाचे कर्णधार आपण इथे पॅव्हलियन कक्षामध्ये हजर राहायचं आहे. सारसोले 30+ आणि करावे 30+B संघाचे कर्णधार. पुन्हा एकदा आदेश याचा पुढचा चेंडू तेव्हा याच्या पुन्हा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. चांगली फलंदाजी तेव्हा याची 3 चेंडू फेस केले आणि त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. ते देवा याच्या वाटून धाव संख्या झाली होती 14. अजूनही 18 चेंडू 64 धावा. 18 चेंडू 64 धावा 66 सॉरी म्हणजे प्रति षटकामागे 22 14 झाले 80 धावांचं टार्गेट म्हणजे प्रति षटकामागे 22 धावांचा टार्गेट सरासरी आपल्याला काढावे लागेल. आता सांघिक दुसरं संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय करावे एक्सप्रेस या नावाने संबोधला जाणारा समीर. त्याला तोंड देईल
श्रीकांत सलामीला आला होता. पहिला चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. तिथं स्वतः कर्णधार योगेश कुठली चुकी करत नाही. फेकी थोडी कचाल होती पण चांगलं कलेक्शन तिथं पाहायला मिळालं समीर याच्या मार्फत. आणि एका धाव समाधान म्हणावं लागले ते श्रीकांत आणि देवा याला. आणि आता स्ट्रायकर होते देवा, ज्याच्या मागच्या 2 चेंडूवर 2 उत्तम षटकार खेचले होते तोच देवा समीर याच्या माऱ्यासमोर. आणि चांगला चेंडू आणि चांगला देवा याला. आणि दुसरा हादरा बसतोय तो ऐरोली संघ देवा याच्या रूपाने. हो गया 15 या धावसंख्येवर दुसरा हादरा. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येते अमय. आता स्ट्रायकर देतो नवीन फलंदाज अमय. समीर याच्या माऱ्यासमोर चांगला चेंडू मागचा कुठल्याही क्षणाचा विलंब न करता यष्टीचित केला होता. आणि दुसरा चेंडू हा झेल होता मला वाटते. पण मला वाटते सूर्य किरण डोळ्यावर आल्या कारणामुळे भूषणला काही समजलं नाही. आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. आणि 6च्या मदतीने संघ पोहोचतोय 21 या धावावर. थोडस धावसंख्येला आकार येताना दिसतोय पण टार्गेट खूप मोठं आहे 80 धावा. आणि दुसरं षटक चालू असताना धावसंख्या 21. पुढचा चेंडू समीर याचा पुन्हा एकदा तोंड येईल. अमय जाने पुढचा चेंडू समीर याचा. मागील चेंडू नेदाव काढल्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल शॉट. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पण चेंडू हरवण्यास यश मिळत नाही. आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. तुला गच्चा क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय. दोन्ही क्षेत्ररक्षकाकडून मिड विकेट आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने असलेले फिल्डर. आता क्षेत्ररक्षणात थोडस बदल करण्यात येतोय. तो लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण होतं तो मिड विकेटला जातोय. आणि मिड विकेटचं क्षेत्ररक्षणाला लावून लॉंग ऑफच्या दिशेने हलवले जाते. आणि 4च्या मदतीने संघ पोहोचला 25 वर. पुन्हा एकदा समीर तो अमय. पुन्हा एकदा हवे चेंडू तिथं अभय टायगर. आणि टायगर याला क्षेत्ररक्षकांमुळेच हा नाव पडलाय. त्याच्याकडून कुठलीही चुकी होण्याची संधी शक्यता बोलकवली जाणार नाही. आणि साधा सोपा झेल पकडतोय. आणि अमय याची केली संतुष्ट होते ती 25 या धावसंख्येवर. आणि तिसऱ्या गाडी पडतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 25. आणि अजून विजयासाठी 12 चेंडू 55 धावा. 12 चेंडू 55 धावा म्हटलं तर 27.5च्या सरासरीने धावसंख्या काढायची आहेत. म्हणजे 4 मोठे फटके एका षटकात मारणे गरजेचं. आणि नवीन फलंदाज लखन. आणि तिसरा षटक घेऊन येतो अनिल. जो मागच्या सामनावीर खेळला होता तो अनिल तिसरं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू अनिल याचा खेळून काढलाय सरळ गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून. पण तिथं चांगले क्षेत्ररक्षक कुणाल याचं
आणि दोन धावांवर समाधान मानावं लागले तर लखन याला पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्या अनिल याच्या खेळून काढतोय तो लखन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला झेल पाहायला मिळतोय धीरज याच्याकडून आणि लखनला ही परतीचा इशारा तू चल मैं आया अशी परिस्थिती. लखन ही सहजरित्या परततोय 2 धावांचं योगदान देऊन. चांगली गोलंदाजी अनिल याची मागच्या सामन्यात पाहिलं तर पहिला एकही चेंडू न फेकता 7 धावसंख्या दिल्या होत्या. नंतर उर्वरित 6 चेंडूवर 1 बळी घेऊन फक्त 2 धावसंख्या दिल्या होत्या. म्हणजे सरासरीची गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली आपल्या संघासाठी. तोच अनिल आता ही सरासरीची गोलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी. आता त्याला प्रथमच तोंड देईल तो श्रीकांत. ब्लॉक ऑल चेंडू बुंदा याला म्हणतात आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं दोनच गोष्टींना सन्मान दिला जातं. एक म्हणजे आपले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरं म्हटलं तर यॉर्कर. तोच चेंडू फेकताना इथे अनिल आणि एका धावावर समाधान मानावं लागते श्रीकांत याला आणि नवीन फलंदाज सूरज याला. आणि 1च्या मदतीने संघ पोहोचला 28 वर. अजूनही 52 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 52 धावा. 9 चेंडू 52 धावा. म्हणजे पाहायला गेलं तर 8 षटकार आणि 1 चौकार मारायचा. म्हणजे 9च्या 9 चेंडू तुम्हाला सीमारेषा पार टाकायचे आहेत जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर. त्याची सुरुवात करतोय इथे सूरज एक डावखुरी हाताचा फलंदाज. पहिला चेंडू फेकतोय सीमारेषा पार लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू 46. 8 चेंडू 46 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अनिल याचा सूरज याच्यासाठी. पहिल्या चेंडूवर आऊट सूरजने षटकार घेतला. लो फुट टॉस त्या दिशेने खेळून गेला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता सूरज याचा पण बॅटवर काही आलं नाही व्यवस्थित. काही जमलं नाही. एलिव्हेशन थोडं कमी पडलं आणि एका धावावर समाधान मानावं लागलं ते सूरजाला. आणि इथे आमचे टकोबा डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर रवींद्र म्हात्रे यांचं आगमन होते. चांगले साऊंड सिस्टीम आपण 3 दिवस पाहता त्यांच्या मार्फत त्यांचं आगमन होते. त्यांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ब्लॉकॉल चेंडू हेलिकॉप्टर फटका मारण्याचा प्रयत्न श्रीकांत याने केला होता पण हेलिकॉप्टर काही उडवता आला नाही आणि एका धावावर समाधान मानावं लागला तर श्रीकांत याला आणि सूरज याला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती ऐरोली संघाची 4 बाद 36. अजून जिंकण्यासाठी 44 ना 6 चेंडू 44 धावा. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये कारण रायगड मध्ये 6 चेंडू मध्ये 43 धावाही झालेल्या आहेत. 6 चेंडू मध्ये 43 धावा झालेल्या आहेत रायगड मध्ये. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि पहिला चेंडू विनोद याचा शेवटचा हाणामारीचा षटक घेऊन आलेला विनोद. पहिला चेंडू चांगला चेंडू शॉर्टफट चेंडू होता पण मोठा फटका मारता आला नाही तो श्रीकांत याला. आणि एका धावेवर समाधान मानतोय आणि एका धावेने संघ पोचतोय 37 वर. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू 43 धावा. पाच चेंडू 43 धावा. विनोद तयार, सूरज तयार. त्याच्या मॅट मधून एक आपण लॉंग ऑफच्या दिशेने पाहिला होता उत्तुंग षटकार तोच सूरज.
आणि पुन्हा एकदा सूरज आपली ताकद दाखवताना विनोद याच्या फलंदाजी समोर, गोलंदाजी समोर आणि चेंडूला पाठवतोय का कॉर्नरच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी आणि साच्या मदतीने संघ पोहोचला 43. अजूनही जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 37 धावा. पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक तैनात, एखादा समाधान मानावं लागते तो श्रीकांत सूरज आला आणि 1च्या मदतीने संघ पोहोचला 44. अजूनही 36 धावांची आवश्यकता. 2-3 चेंडू 36 धावा. आता थोडस पारड झुकलेले दिसते तर करावे संघा पुढे. पुन्हा एकदा फुटतो चेंडू, तिथं क्षेत्ररक्षक आणि बाद होतो. आणि सरसोली संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. सरसोली संघ नवनाथ इथं आला होता, कुठे गायब झाला. हॅलो हॅलो. आता मला वाटतं फक्त औपचारिकता बाकी राहिलेली दिसते, कारण 2 चेंडू आणि 36 धावा. 2 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सूरजला वर काढे पाठवलं याचा विचार आता कर्णधार स्वतः करत असेल. पण 4 चेंडू केले, त्यामध्ये 3 उत्तुंग षटका त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाय सूरजाच्या. म्हणजे आता विचार करत असेल सूरजला थोडस वॅटेड लाईन ओव्हर पाठवलं असतं तर फायदा झाला असता. तर शेवटचा अंतिम निर्वाणीचा चेंडू, औपचारिकता बाकी आणि निर्धाव चेंडू आणि विजय होतोय तो करावे. हे संघ हार्दिक अभिनंदन. बॅड लक, हार्ड लक